महाराज सिद्धीचे साधन कोणते आहे आणि त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे असे या अभंगातून ते सांगतात. प्राणिया एक बीजमंत्र उच्चारी, प्रतिदिनी रामकृष्ण मन का मुरारी. हेचे साधन रे सर्व सिद्धीचे, नाम उच्चारी रे गोपाळाचे वाचे. उपास पालने न लगे वनसेवन, न लगे धूम्रपान पंचाग्नी तप्पणे. सुखाचे फुकाचे काही न वेचे भांडार, कोटी यज्ञ परिस तुका म्हणे हे सार. तर अरे दररोज तू रामकृष्ण हरी या बीजमंत्राचा उच्चार कर. हेच तुझ्या सर्व सिद्धीचे साधन आहे. वाचने गोपाळाचे नामस्मरण सतत करत राहावे. या व्यतिरिक्त उपवास करणे, त्याचे यथाविधी पारणे करणे किंवा वनात जाऊन तप करणे, पंचाग्नीचे साधन करणे, अग्नी प्रज्वलित करून धूम्रपान करणे इत्यादी कठीण साधना देखील करणे जरुरीचे नाही. तुकाराम महाराज म्हणतात, नामस्मरण हे साधन फुकटाचे, सुखाने करता येण्यासारखे, काहीही खर्च न करावे लागणारे आणि कोटी यज्ञापेक्षा महत्त्वाचे सार आहे. हे नामस्मरण तू नियमितपणे करत जा. तर तुकाराम महाराज या ठिकाणी सांगतात की तुम्ही फक्त विठ्ठलाचं आणि नारायणाचं नामस्मरण करा. बाकी तुम्हाला यज्ञ, ध्यान, तप हे सगळं काही करण्याची आवश्यकता नाही. फक्त रामकृष्ण हरी या बीजमंत्राचा जर तुम्ही उच्चार केलात तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जे काही हवं असेल ते तुम्हाला निश्चितपणाने मिळेल. रामकृष्ण हरी.